ज्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो ती गोष्ट कॉम्पिटिशन नव्हे. आपला बिझनेस कॉम्पिटिशन मुळे कमी झालेला नाही. इंटरनेट आल्यामुळे आपला बिझनेस कमी झालेला नाही. बाहेर घडणाऱ्या कुठल्याही घटनांमुळे आपला बिझनेस किंवा आपल्या बिझनेसचा ग्रोथ रेट कमी झालेला नाही. आपला बिझनेस कमी होण्यामागे किंवा त्या बिझनेसला चॅलेंज होण्यामागे एक रोग आहे, महाभयानक रोग. म्हणजे तुम्ही डायबिटीस ऐकला असेल, बीपी ऐकला असेल, कॅन्सर ऐकला असेल, एड्स ऐकला असेल. हा त्याचा बाप आहे. कारण बाकी त्या सगळ्या गोष्टींचं, त्या सगळ्या रोगांचं निदान डॉक्टर करतो. ती सगळी रोग घेऊन आपण डॉक्टरकडे जातो. हा जो रोग आहे ज्याला मी अक्रेशिया म्हणतो, तो इथं बसलेल्या सर्वच प्राण्यांना कमी जास्त प्रमाणात झालेला आहे. आणि इथं न आलेल्या समाजातल्या बाकी 8 लाख बंधू भगिनींना तर प्रचंड प्रमाणात झालेला आहे. म्हणजे आज तुम्ही इथं आलात तर थोड्या बहुत प्रमाणात या रोगाची जे ना निदान होणार. अँड देन यू कॅन कम ओव्हर दॅट डिसीज. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज अक्रेशिया. ना अक्रेशिया समजवण्यापूर्वी लेट मी टेल यू की जगात ना 4 प्रकारची लोक असतात. जगात काही अशी लोक असतात ना की त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहित नाही. सो ही नोज नॉट अँड नोज नॉट दॅट ही नोज नॉट. ही हू नोज नॉट अँड नोज नॉट दॅट ही नोज नॉट. म्हणजे त्याला माहिती नाही आणि त्याला माहिती देखील नाही की त्याला माहिती नाही. म्हणजे त्याला माहिती नाही की मी एकाचे 2 दुकानं केले पाहिजे. म्हणजे त्याला माहिती नाही की मी बँकेचे व्यवहार वाढवले पाहिजे. म्हणजे त्याला माहिती नाही की अरे दुकानात मी एखादा चांगला सुशिक्षित पोरगा बसवला पाहिजे. म्हणजे त्याला माहिती नाही की मी कम्प्युटर आणले पाहिजे. म्हणजे त्याला माहिती नाही की मी बिलिंग सिस्टम सेट केली पाहिजे. म्हणजे त्याला माहिती नाही की मी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम सेट केली पाहिजे. त्याला हे माहितीच नाही ना. आता त्याला माहिती नाही, त्याला काय दोष देणार? त्याला हे माहितीच नाही की बायकोला नेहमी आनंदी ठेवलं पाहिजे. नाही त्याला माहिती. तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? त्याला माहितीच नाही. त्याला माहितीच नाही, आता पत्ताच नाही. आपण त्याला म्हणतो फूल आहे. त्याला माफ करा, त्याला विसरा, त्याच्यापासून दूर राहता होते. हे आपल्या कामाचं प्रकरण नव्हे. त्याला माहितीच नाही की त्याला माहिती नाही. बरं, जगात काही प्राणी अशी असतात की त्यांना माहिती नाही पण त्यांना हे माहिती झालंय की मला माहिती नाही. मग ते येतात, विचारतात, बाबा बाबा त्या पक्षाचं नाव काय? बाबा ही गाडी कशी चालते? बाबा तुम्ही कुठे चालला? मग अशा लोकांना जे प्रश्न विचारण्याची तयारी ठेवतात, जे शिकण्याची तयारी ठेवतात, त्यांना आपण काय म्हणतो? ते काय कसे हा लहान मुलासारखे, राईट? मग अशा लोकांना आपण दे आर लाईक चिल्ड्रन, ना, दे इज अ चाइल्ड. त्यांना शिकवायचं. तो विचारतोय, शिकण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यांना शिकवायचं, समजवायचं आणि पुढे न्यायचं. पण जगात अशी ही काही मंडळी असतच आहे. आणि आता थोडं बघा, तुमच्या जवळ येणार आहे मी. जगात अशी काही मंडळी असतात ज्यांचं प्रमाण खरं म्हणजे सगळ्यात जास्त आहे. ही हू नोज बट नोज नॉट दॅट ही नोज. त्याला माहिती आहे पण त्याला माहिती नाही की त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे की रोज सकाळी उठून एक्सरसाइज केली पाहिजे. त्याला माहिती आहे की तेलकट खाल्लं नाही पाहिजे. त्याला माहिती आहे की रोज वेळेवरच दुकान उघडलं पाहिजे. त्याला माहिती आहे की आपला पैसा ब्लॅक मधनं व्हाईट मध्ये आणला पाहिजे. त्याला माहिती आहे की रिटेलची चेन सुरू केली पाहिजे. त्याला माहिती होतं. ते काय त्याला अण्णाभाऊ साठे सभागृहात येऊन माहिती झालेलं नाही. काय कित्येक लोक, जगातली जास्त करून मेजॉरिटी लोक असं माहिती असून देखील काय होतं त्याला? झोपी गेलेला आहे. झोपी गेलेला आहे ना. आणि फास्ट स्लीप झोपलंय. त्याला माहिती आहे, त्याला सगळं माहिती आहे आणि तरी तो मान्य करत नाही की त्याला माहिती आहे.
किंवा दाखवत नाही की त्याला माहिती आहे. तो झोपी गेलेला आहे. पुढे बघा काय लिहिलं त्याच्याकरता मी. द्या, त्याला गरज आहे. ज्याला ज्याची गरज ते दिलं पाहिजे. सो आपल्यातल्या बहुतेकांची 99% लोकांची ही सगळ्यात मोठी समस्या की दे जस्ट नॉट अग्रीइंग दॅट दे नो इट. त्यांना माहिती आहे आणि ते मान्य करायला तयार नाहीत की त्यांना माहिती आहे. गुजराती मारवाडी काय आज आलेत का धंद्यात? आज सकाळी मी सकाळी दुकानात आलो, आयला गुजराती आले, असं झालं काय? ते येत होते. तर तो इंटरनेटचा मिंत्रा किंवा किंवा फ्लिपकार्ट ते आज आला काय? आयला असं कसं झालं? अरे ती येणार होती, तुला माहिती होतं. तुझ्या डोळ्यासमोर रोज घडत होतं, रोज घडत होतं. तुझ्याच एरियात मोठासा शॉपिंग मॉल येणार होता. सगळंच तुझ्याच डोळ्यासमोर घडत होतं. तू काय म्हणाला? मला काय नाही होणार, आमचा ना शतकांचा बिझनेस. अरे भांड्यांचा राजा मी, बांगड्यांचा बादशाह मी, मला कोण काय धक्का लावत? लावला धक्का, असा लावला मारवाड्यांनी गुजरात्यांनी, तुला सुचत नाही कुठं जाऊ. साले चारीकडून कॉर्नर मध्ये दाबलाय आणि हे सगळं माझ्या डोळ्यात देखत घडलं. ही मजेची घटना आहे. हे सगळंच माझ्या डोळ्यात देखत घडलं आणि तरी मी झोपी असण्याचं सोंग घेतलं. आय वॉज डिसाइडेडली अस्लीप. आय हॅड डिसाइडेड टू फॉल अस्लीप. जसं की हे मी डोळे बंद केल्यामुळे काय ना काही घडणारच नाहीये. डोळे बंद केल्यामुळे आणखी जास्त स्पीडने घडलं. जगाला अशी काही मंडळी असतात की ज्यांना माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे की त्यांना माहिती आहे, म्हणून ते जे त्यांना माहिती आहे त्यावरती काम करतात. पुस्तकं वाचतात, अभ्यास करतात, नवीन नवीन कोर्सेस अटेंड करतात, स्वतःला डेव्हलप करतात, स्वतःवरती काम करतात, स्वतःला कॉन्स्टंटली बेटर अँड बेटर अँड बेटर अँड बेटर अँड बेटर बिझनेस ओनर बनवण्याच्या प्रयत्नात असतात. मग अशा मंडळींसोबत काय करायचं? तर वी से दे आर वाईज पीपल. त्यांना फॉलो करा. मग आता सी आता मनापासून एकदम 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 ईमानदार होऊन, एकदम 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 सत्यवान होऊन, अपने दिल पे हात रख के एकदा मला सांगा की आपण कुठे आहोत? मॅक्झिमम टाइम, जास्तीत जास्त वेळेत आपण कुठल्या लेवलला आहोत? आपण जास्तीत जास्त वेळेत कुठल्या लेवलला आहोत? तिसऱ्या. आपण झोपी गेल्याचं सोंग बऱ्याचदा करतो आहोत. सगळं माहिती असून देखील. भरारी घेता येते मला, हे मला माहिती होतं. ते ईगलच्या कानात कोणाला जाऊन साडी, हे तुला माहिती, तुला भरारी घेता येते, त्याला माहिती होतं ते पहिलेपासून. त्याने झोपी गेल्याचं सोंग केलं आणि याच बिमारीला हे कोण? मग अशी लॉंग झोप आपण घेतली. आपल्यापैकी काहींनी ती इतकी लॉंग झोप घेतलेली आहे. हा किती महिने झोपायचा? 6च फक्त. सभ्य माणूस होता. त्यानंतर उठायचा, कामाला लागायचा. आपल्यापैकी कित्येक मंडळी 20-20 वर्ष झोपेत आहेत, 30-30 वर्ष झोपेत आहेत, 10-10 वर्षांपासून झोपेत आहेत. 33 करतायत. तेच ते करण्यात एक्सपर्ट झालेत. दुकान उघडण्यात एक्सपर्ट झालेत, दुकानाची साफसफाई करण्यात एक्सपर्ट झालेत, हिशोब सगळा मीच ठेवणार त्याच्यात एक्सपर्ट झालेत, बँकिंगचे कारभार मीच बघणार त्याच्यात एक्सपर्ट झालेत. सगळ्याच कामात एक्सपर्ट झाले. यांच्याशिवाय दुसरं कोण नाही. यांचा एकच प्रश्न, यांना कुठेही बोलावलं की मग दुकानात कोण बसणार? Success doesn't come because you like something or you dislike something.